हॅलो स्टुडंट्स, वेलकम यू ऑल ऑन विदर्भा आयएस अकॅडमीज ऑनलाईन प्लॅटफॉर्म. आज आपण जे डिस्कस करणार आहे नोबेल पुरस्कारासंबंधी आपण डिस्कशन्स करणार आहे. नोबेल पुरस्कार बघत असताना हा जो टॉपिक आहे हा तुम्हाला दरवर्षी बघायला मिळत असेल. म्हणजे दरवर्षी हे पुरस्कार काय होतात, जाहीर होतात. ॲक्च्युली फक्त पुरस्कार आता जाहीर झालेले की कुणाला मिळणार आहे. ॲक्च्युली हे जे आपण म्हणू शकतो की ही जी सेरेमनी आहे ती तुम्हाला डिसेंबर महिन्यात पार पाडलेली दिसेल. आता त्याच्या मागची काय बॅकग्राऊंड आहे, त्याच्या मागची काय स्टोरी आहे, ते सगळं आपण इथं बघणार. पण आजचा व्हिडिओ हा कसा असेल तर आजचा व्हिडिओ हा फॅक्टली बेस पण असेल, सोबत तुम्हाला त्या टॉपिक संबंधी थोडीशी आयडिया पण दिलेली जाईल. ओके, सो मी असं कन्सिडर करत आहे की 2023 साठी जे पुरस्कार जाहीर झाले ते तर सांगायचे, पण काही फॅक्ट्स असतात की ज्या मागे काही दिलेले जे नोबेल पुरस्कार आहे त्यासंबंधी महत्त्वाच्या काही फॅक्ट्स असतात, जसं काही भारतीयांना मिळालेला असेल, बरोबर आहे. तर अशा पद्धतीच्या काही फॅक्ट्स ज्या असतात त्या पण आपल्यासाठी अतिशय महत्त्वाच्या असतात, म्हणून आपण काय करणार आहे त्या पण बघणार आहे. नोबेल पुरस्कार हा जर टॉपिक आपण बघायला गेलो तर चालू घडामोडीतला एक महत्त्वाचा टॉपिक राहू शकतो. आणि दुसरं मी सांगेल की बॅकग्राऊंड इन्फॉर्मेशन, म्हणजे आता असं कन्सिडर करा की एखादं नोबेल प्राइज एखाद्या क्षेत्रात दिलेलं असेल. सपोज मी आता कन्सिडर करते क्वांटम डॉट्समध्ये दिलं असेल, तर बॅकग्राऊंडला काय केलं जातं, क्वांटम डॉट्सची डेफिनेशन विचारल्या जाऊ शकते किंवा इन्फॉर्मेशन विचारल्या जाऊ शकते. तर असाही बॅकग्राऊंड अँगलनी पण काय होतो, प्रश्न चालल्या जातो. काही ॲडव्हान्स लेवलच्या एक्झाम्स असतात त्यामध्ये त्या पद्धतीनेही प्रश्न विचारला जाऊ शकतो. पण असं आहे की नोबेल पुरस्कारावर प्रश्न येईल म्हणजे येईल, खात्रीचा हा आपण प्रश्न मानू शकतो. मी आजच्या लेक्चरमध्ये स्टॅटिक इन्फॉर्मेशन सोबत काही म्हणजे आता जे नोबेल पुरस्कार 2023चे आलेले आहेत ते पुरस्कार आणि अजून काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन ॲड करण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे लेक्चरला एक कंपाईल अँगलमध्ये तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन एकाच ठिकाणी मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला काही अजून इन्फॉर्मेशन जर या संबंधी कळाली की नोबेल पुरस्कारामध्ये हाही एक इम्पॉर्टंट मुद्दा असू शकतो, तर डेफिनेटली तुम्ही ते कमेंट सेशन्समध्ये ॲड करू शकता. म्हणजे आपली माहिती काय होईल, थोडीशी वाढायला मदत होईल. ओके, सो अशा अँगलला आज आपण लेक्चर कव्हरअप करू. तुम्हाला जे काही तुम्ही 10 ते 15 मिनिटाचं जे काही लेक्चर राहील डेफिनेटली तुम्हाला याचा फायदा होऊन जाईल. ओके, चला आता नेक्स्ट पॉईंट. काही विद्यार्थ्यांच्या क्युरीज होत्या की रिगार्डिंग विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा कोर्स. हा जो कोर्स आहे हा GS4 म्हणजे GS4चा जो कोर्स आहे हा जुन्या राज्यसेवा पॅटर्नचा जो आहे त्याच्या संबंधी आहे. ओके, जे ऑब्जेक्टिव्हसाठी प्रिपेअर करत आहे त्या विद्यार्थ्यांसाठी हा कोर्स आहे. म्हणजे आता ह्याच्यात अपडेटेड लेक्चर्स काही आलेले आहेत, तुम्ही बघू शकता. लाईव्ह सेशन्स याच्यामध्ये चालू झालेले. तर ज्या विद्यार्थ्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रिपेअर करायचं असेल सेपरेटली तर तुम्ही हा कोर्स घेऊ शकता. जे इंटिग्रेटेड बॅचचे त्यांच्यासाठी हा कोर्स त्याच्यामध्ये ऑलरेडी अवेलेबल आहे, पण सेपरेट पण जर कुणाला घ्यायचं असेल तर अवेलेबल आहे. ओके, सो तुम्हाला प्ले स्टोअरवर मिळून जाईल. तुम्ही जी इन्फॉर्मेशन आहे, डिटेलिंग्स वगैरे त्यामध्ये कव्हरअप करू शकता. ओके, आता विज्ञान आणि तंत्रज्ञानासंबंधी पण हा विषय थोडासा लिंकअप होतो. ओके, चला आता आपण आज जे डिस्कस करणार आहे, सगळ्यात पहिले इथं माहीत असलं पाहिजे की नोबेल पुरस्काराची हिस्ट्री काय. तर मी सगळ्यात पहिले सांगेल की अल्फ्रेड नोबेल याच्या नावावर हे पुरस्कार दिले जातात. आता याच्या मागं पण एक स्टोरी आहे की हा जो अल्फ्रेड नोबेल होता याचा एक म्हणजे यांनी हा जास्त फेमस कशासाठी आहे, तर जसं नोबेल पुरस्कारासाठी तर हा फेमस आहे, पण याच्या व्यतिरिक्त यांनी याच्या जीवनामध्ये अजून एक काम करून ठेवलेलं आहे, ते म्हणजे डायनामाइट नावाचा एक बॉम्ब बनवून ठेवलेला आहे. ओके, सो डायनामाइट नावाचा बॉम्ब बनवण्यात या नोबेलचा एक महत्त्वाचा रोल होता. आणि म्हणून डायनामाइट किंवा अल्फ्रेड नोबेल ज्या वेळेस आपण नाव घेतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर नोबेल पुरस्कार तर येतात, पण डायनामाइट बॉम्ब जो आहे तो पण आपल्या डोळ्यासमोर येतो. ओके, सो आता याचं असं होतं की याने डायनामाइट बॉम्ब बनवला. मग याला जीवनाच्या जेव्हा त्याचा अखेरचा टाइम होता तेव्हा त्याला असं वाटलं की आपण हा बॉम्ब बनवला पण आपण जगासाठी खूप म्हणजे वाईट काम करून ठेवलं. आता आपल्या गेल्यानंतर आपण जगासाठी काहीतरी चांगलंही काम केलं पाहिजे. म्हणून त्यांनी अशी मरताना एक इच्छा जाहीर केली की मला माझे जेवढं पण काही संपत्ती आहे तेवढी संपत्ती बँकेत ठेवावी आणि त्या संपत्तीतून जो काही व्याज असेल किंवा जो काही इंटरेस्ट वगैरे मिळेल तो म्हणजे अशा काही 5-6 क्षेत्र जे असतील त्या क्षेत्रामध्ये काय केल्या जाईल, म्हणजे त्याला पारितोषिकाच्या स्वरूपात त्याचा व्याजाचा जो पैसा आहे तो काय केला जायला पाहिजे, डिस्ट्रीब्यूट केला पाहिजे, अशी त्यांनी इच्छा जाहीर केली. आणि तेव्हापासूनच आपल्याला असं बघायला मिळेल की नोबेल पुरस्कार जे आहे त्याला सुरुवात झालेली आहे. आता नोबेल पुरस्काराला इतकं का महत्त्व आहे, हा जगातला असं कन्सिडर करा म्हणजे मोस्ट प्रेस्टिजियस अवॉर्ड म्हणून आपण कन्सिडर करतो की नोबेल प्राइज विनरला
नोबेल प्राईज विनर असेल किंवा आपण म्हणू शकतो जो विजेता आहे त्या तो एक म्हणजे खूप चांगलं त्यांनी वर्षभरात काम केलेलं आहे असं आपण त्याला कन्सिडर करतो. मग ते वेगवेगळ्या क्षेत्रात असू शकतात. आपण जनरली सध्याच्या कालावधीत आपण 6 क्षेत्र कन्सिडर करतो, पण सुरुवातीपासून असं काही नव्हतं. तर आपण ते सगळी जी बॅकग्राऊंड इन्फॉर्मेशन आहे ती 1 बाय 1 कव्हरअप करण्याचा प्रयत्न करू. तर सुरुवात बघा, सगळ्यात पहिले माहीत असलं पाहिजे की मोस्ट प्रेस्टिजियस अवॉर्ड आहे, नो डाऊट की हा खूप प्रेस्टिजियस अवॉर्ड आहे. अल्फ्रेड नोबेल याच्या नावावर दिला जातो. जो अल्फ्रेड नोबेल आहे तो एकतर डायनामाइटसाठी फेमस आहे आणि नोबेल पुरस्कारासाठीही तो काय आहे खूप जास्त प्रचलित तुम्हाला बघायला मिळेल. नंतर तुम्हाला माहित पाहिजे की हा जो पुरस्कार दिला जातो तर मागील वर्षभरात म्हणजे आता बघा 2023चे जर पुरस्कार जाहीर केले असेल तर त्या व्यक्तीने 2022 या कालावधीमध्ये खूप चांगले कामं केलेले असतील किंवा कोणत्याही क्षेत्रात, मग ते फिजिक्सच्या क्षेत्रात असू शकतं, केमिस्ट्रीच्या क्षेत्रात, शांतताच्या क्षेत्रात असू शकतं. तर वेगवेगळ्या अँगलवर त्यांनी ज्या 6 क्षेत्रात एक चांगली कामगिरी केली त्या अँगलवर हा पुरस्कार काय केला जातो, दिला जातो. ओके, तर सोसायटीमध्ये चांगलं काम केलं त्या अँगलवर दिला जातो. तुम्हाला थोडंसं माहिती असलं पाहिजे की हे पुरस्कार कोणकोणत्या विषयामध्ये दिले जातात. तर तुम्हाला माहिती असेल की फिजिक्स, केमिस्ट्री, नंतर मेडिसिनचा विषय आहे, फिजिक्स, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, नंतर मेडिसिन ज्याला आपण काय म्हणतो वैद्यकीय शास्त्र, नंतर शांतता आणि आपण म्हणू शकतो लिटरेचर, या काही क्षेत्रामध्ये काय केला जातो हा साहित्य, या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काय केला जातो हा पुरस्कार दिला जातो. आता तुम्ही म्हणणार मॅडम तुम्ही इकॉनॉमिक्स कुठं लिहिलं मी अर्थशास्त्र पण बाजूला लिहिलं. त्याचं कारण असं आहे की सुरुवात जेव्हा झाली त्यावेळेस तुम्हाला तुमच्या लक्षात येईल की सुरुवातीला या 5 क्षेत्रामध्येच काय केलं जायचं, पुरस्कार दिले जायचे. पण तुम्हाला एक पॉइंट लक्षात ठेवायचा आहे की अर्थशास्त्राचं जे प्राइज आहे हे या 5 सोबत डिक्लेअर केलं नव्हतं, हे येण्यासाठी थोडा वेळ लागला. म्हणजे तुम्ही असं कन्सिडर करा हे स्टार्ट कधीपासून झाले तर 10 डिसेंबर 1901 पासून हे चालू झाले. पण जर तुम्ही हे बघितलं कोणतं अर्थशास्त्राचं जे प्राइज आहे किंवा अर्थशास्त्रासंबंधी पुरस्कार जो दिला गेला तो 1968 पासून सुरुवात झाली. ऍड 1968 ला केलं की इकॉनॉमिक्स पण ऍड करायचं आहे, पण ऍक्च्युअल पहिलं प्राइज कधीपासून देणं चालू केलं 1969. तर तुम्ही असं लक्षात ठेवू शकता की तुम्ही एकदम सिंपल लक्षात ठेवू शकता स्टार्ट 1901 ला झालं, पण 1968 पासून आपण इकॉनॉमिक्सचा अँगल ऍड केला किंवा अर्थशास्त्र ऍड केला आणि याचं पहिलं प्राइज अर्थशास्त्राचं कधी मिळालं तर 1969 ला. तर तुम्हाला लक्षात काय ठेवायचंय की अर्थशास्त्र स्पेसिफिक विचारलं तर कुठं राहायचं, कधी लिहायचं 1968च्या टाइम पिरियड. मिळालं कधी फर्स्ट टाइम तर 1969 ला. ओके, ऍड 1968 ला झालं पण मिळालं कधी तर 1969 ला मिळालं. आणि तसं जर बघायला गेलो तर सुरुवात कधीपासून झाली बाकीच्या 5 प्राइजची 10 डिसेंबर 1901 पासून. आता 10 डिसेंबर काही स्पेशल तारीख आहे का, हो निश्चित ही तारीख स्पेशल आहे. त्याचं कारण असं आहे की ही डेथ अॅनिव्हर्सरी कन्सिडर केल्या जाते कुणाची, नोबेलची. तर म्हणून हे 10 डिसेंबरला जनरली डिक्लेअर करताना तुम्हाला बघायला मिळतील. नंतर अजून एक महत्त्वाचा मुद्दा की हा जो पुरस्कार आहे हा एखाद्या व्यक्तीची डेथ झाली असेल त्याच्यासाठी दिला जात नाही. म्हणजे आता असं असू शकतं की डेथ होण्याच्या पहिले जर त्याचा अनाउन्स केलेलं असेल तर आपण देऊ शकतो का, हो देऊ शकतो. पण डेथ झालेला व्यक्ती जो आहे त्याच्यासाठी हा पुरस्कार म्हणजे जाहीर केला जाईल असं होऊ शकत नाही. पण त्याची डेथ होण्याच्या पहिलेच जर जाहीर केला असेल तर त्याला हा पुरस्कार दिला जाऊ शकतो का, तो हो दिला जाऊ शकतो. म्हणून पॉइंट लक्षात ठेवायचा, मरणोत्तर हा पुरस्कार दिला जात नाही. जो व्यक्ती जिवंत आहे त्यासाठीच हा पुरस्कार काय आहे अवेलेबल बघायला मिळेल. नंतर तुम्हाला माहित पाहिजे की प्राइज मनीमध्ये काय काय मिळतं, माहित पाहिजे ना की काय काय मिळतं बा प्राइज मनीमध्ये. तर एक गोल्ड मेडल मिळतं, तुम्ही हे याच्यावर बघितलंच असेल, मी सुरुवातीलाच लावलं तर अशा पद्धतीचं एक गोल्ड मेडल त्या व्यक्तीला मिळू शकतं. नंतर त्या व्यक्तीला गोल्ड मेडल सोबत तुम्हाला असं दिसेल की त्याला डिप्लोमा मिळतो आणि सोबत त्याला मनी. तर खूप जणांना इंटरेस्ट असतो की पैसे किती मिळतात यार, तर जवळपास 1 करोड क्रोना म्हणजे त्यांची करन्सी आहे त्या फॉर्मॅटमध्ये मिळतात. इंडियन करन्सीत जर बघायला गेलो तर आपण जवळपास 7.4 करोडच्या आसपास आपण फिगर कन्सिडर करू शकतो. तर ह्यूज अमाऊंट ऑफ फिगर मिळू शकते. आता काही लोकांना थोडंसं वाटत असेल की म्हणजे कोणी पण घेऊ शकतो का, हो याला काही वयाची मर्यादा आहे का, तर बिलकुल नाही. त्याच्या डिटेलिंग मी तुम्हाला सांगेल आणि खूप इंटरेस्टिंग फॅक्ट आहे ती की एक वयाची मर्यादा नाही, फक्त एवढंच आहे की त्यांनी काहीतरी म्हणजे जे क्षेत्र दिलेलं आहे त्याच्यामध्ये मागील वर्षामध्ये चांगलं काम केलेलं असलं पाहिजे, त्या व्यक्तीला हा जाहीर केला जातो. बघा काही आता फॅक्ट सांगते, एकदम इंटरेस्टिंग फॅक्ट आहे. मॅरी क्युरी नावाची व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला तुम्हाला दिसेल की 2 पुरस्कार मिळाले. म्हणजे आता अशी एक म्हणजे स्पेशल पर्सनॅलिटी म्हणू शकतो हिला आपण. हिचंच नाव काय
का लिहिलं मॅडम तुम्ही? त्याचं कारण बघा, या मॅरी क्युरीनी या व्यक्तीने तुम्हाला बघायला मिळेल की 2दा पुरस्कार घेतला. म्हणजे त्यांनी तुम्हाला बघायला मिळेल या व्यक्तीने फिजिक्समध्ये पण घेतला आणि सोबत काय बघायला मिळेल, केमिस्ट्रीत पण घेतला. तर अशी एकच व्यक्ती आहे, तर त्यांचं नाव काय आहे? मॅरी क्युरी. तुम्ही त्यांचं नाव लक्षात ठेवू शकता. नंतर अजून एक स्पेसिफिक आहे की एक अजून डिटेल की एकदम छोटी व्यक्ती, म्हणजे वयाने एकदम छोटी असलेली व्यक्ती, मलाला युसाफझई, ही पाकिस्तानची व्यक्ती आहे. या व्यक्तीला कशासाठी प्राइज मिळालेलं होतं? 17व्याच वर्षी प्राइज जिंकलं होतं पाकिस्तानच्या एका व्यक्तीने. ते कशासाठी? तर पीस, शांततेमध्ये चांगलं काम केल्यामुळं त्यांना हे प्राइज मिळालं होतं. तर आता तुम्हाला काय विचारू शकतात की एकदम यंगेस्ट कोण आहे? तर माहीत पाहिजे, मलाला युसाफझई. आणि एकदम ओल्डेस्ट किती असू शकतो मॅडम? तर बघा 97 वर्षाचा एक तुम्ही पर्सनॅलिटी बघू शकता, जॉन गुड इनफ नावाचा एक व्यक्ती आहे. त्या व्यक्तीला 97व्या वर्षी कशासाठी प्राइज मिळालं होतं? केमिस्ट्रीसाठी. तर सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की याला वयोमर्यादा तुम्हाला बघायला मिळणार नाही. हे प्राइजेस जे आहे ते तुम्हाला असं बघायला मिळतील की जनरली काय की कोणत्याही व्यक्तीला मिळू शकतात. फक्त एक पॉईंट लक्षात ठेवायचं की मॅडम आता पुरस्कार आले, तर पुरस्कार आत्ताच दिले का? नाही, अजून वेळ आहे. 10 डिसेंबरला हे दिल्या जातील. आता फक्त काय केले, पुरस्कार जाहीर केलेले. 10 डिसेंबरला प्रॉपर सेरेमनी वगैरे होईल आणि तिथे हे पुरस्कार काय केले जातील, दिल्या जातील. ओके. पण यामध्येही एक ट्विस्ट काय, तो ट्विस्ट मी तुम्हाला इथे सांगते की हे जे 6 पुरस्कार आपण म्हणलं, अर्थशास्त्राचा तर लेट आला, 1969ला सगळ्यात पहिल्यांदा दिला. पण बाकी आपण असं कन्सिडर करू हे 5 आणि हा एक 6, यामधला जर शांततेचा पुरस्कार जर आपण सोडला तर बाकी सगळे पुरस्कार आपल्याला कुठं बघायला मिळतात? तर बाकी सगळे पुरस्कार जे आहे ते आपल्याला जे आहे ते हे स्विडिश जे आहे तिथं तुम्हाला बघायला मिळतील. हा पॉईंट तुम्हाला काय करायचं आहे, एक ॲड ठेवायचा आहे. आणि पीसचं कुठं मिळणार? नॉर्वेला मिळणार. तर हा पण एक डिटेलिंग तुम्ही लक्षात ठेवू शकता. चलो नेक्स्ट अजून काय माहीत पाहिजे? अजून काहीतरी एखादी इन्फॉर्मेशन आहे का आपल्या जो हो आहे ती पॉईंट लक्षात घ्या. इंटरनॅशनल कमिशन ऑफ द रेड क्रॉस, इंटरनॅशनल कमिशन फॉर द रेड क्रॉस यांनी 3दा कोणता पुरस्कार घेतलेला आहे? शांततेचा पुरस्कार. कधी घेतलाय? शांततेचा पुरस्कार जो आहे 1917ला घेऊन गेले, 1944ला पण घेऊन गेले आणि 1966ला. म्हणजे 3 वेळेस एकाच ऑर्गनायझेशननी 3 वेळेस पुरस्कार घेतलेली ही बॉडी तुम्हाला बघायला मिळेल. तर या 4 डिटेल तर खूप महत्त्वाच्या वाटू शकतात. मलाला युसाफझई यंगेस्ट लेडी, नंतर इथं तुम्ही बघू शकता जॉन गुड इनफ ओल्डेस्ट व्यक्ती तुम्हाला बघायला मिळेल. मॅरी क्युरी यांना एक नोबेल प्राइज 2दा मिळालं, ती एक डिटेल तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि ही पण इंटरनॅशनल कमिटी ऑफ द रेड क्रॉस यांना 3 वेळेस नोबेल प्राइज मिळालेलं तुम्हाला बघायला मिळेल. सो ही काही आपण डिटेलिंग जी आहे ती बेसिक डिटेल्स डिस्कस केलेली आहे. आता वेगवेगळ्या क्षेत्रात कुणाकुणाला कशासाठी मिळालेलं आहे ते पण आपण बघू शकतो. ओके. आता सगळ्यात पहिले बघा रसायनशास्त्र, केमिस्ट्रीमध्ये कुणाला पुरस्कार मिळालेला आहे तो पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा. आता बघा मी काय सांगत आहे, माझं म्हणणं एवढं आहे की नावं अवघड वाटू शकतात तुम्हाला. डेफिनेटली नावं आपण आपले नावं नसल्यामुळे आपण थोडं फॅमिलियर व्हायला थोडा वेळ लागू शकतो. पण आपण काय करू शकतो, आपलं मेन टार्गेट एवढंच आहे की ऑप्शन दिसल्यावर आपल्याला काय करता आलं पाहिजे, पिकअप करता आला पाहिजे की हा ऑप्शन कशाचा आहे. तर बघा सगळ्यात पहिले तुम्ही मोंगी एक नाव लक्षात ठेवू शकता, नंतर लुई एक नाव आणि अलेक्सी नाव एक आहे, लुई एक आहे आणि मोंगी, हे 3 नावं जे आहेत या तिघांना पण कशा संबंधी पुरस्कार मिळाले? रसायनशास्त्र. तर आपण काय लक्षात ठेवू, याची हिंट लक्षात ठेवू, एमएलए लक्षात ठेवायचं. एक मोंगी, लुई आणि अलेक्सी या 3 व्यक्तींना कशाशी रिलेटेड पुरस्कार मिळाले? रसायनशास्त्र. काही केलं का यांनी, स्पेसिफिक केलेलं आहे का? हो यांनी. आता तुम्हाला थोडंसं वाटू शकतं की मॅडम हा क्वांटम डॉट्स जो वर्ड आहे, तो तर आपल्याला याच्या संबंधी बघायला मिळतो, फिजिक्स संबंधी. पण लक्षात ठेवा क्वांटम डॉट्स वर्ड आहे, पण तरी हे पुरस्कार कशाशी रिलेटेड तुम्हाला बघायला मिळेल? केमिस्ट्रीच्या क्षेत्रात किंवा रसायनशास्त्राच्या याच्यात लक्षात ठेवू शकता तुम्ही. क्वांटम डॉट्ससाठी यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. ओके. आता क्वांटम डॉट्सचा जो वापर आहे तुम्ही असं कन्सिडर करा, क्वांटम टेक्नॉलॉजीवर बेस ही क्वांटम डॉट्स टेक्नॉलॉजी त्यांनी वेगवेगळ्या रीत्या काम केलंय, त्यासाठी या शास्त्रज्ञाला हा पुरस्कार मिळालेला आहे. ॲक्च्युली यांनी बनवलेलं क्वांटम डॉट्सचं जे उपकरण आहे ते वैद्यकीय क्षेत्रात पण खूप मोठी कामगिरी करणार आहे, त्यासाठी यांना पुरस्कार दिला. एक पॉईंट सांगते की आता काही जे पुरस्कार जाहीर झाले असतात लगेच याच्यावर काम होणं चालू होतं असं मुळीच नाही आहे, त्याच्यावर अजून काही दिवस लागतात काम होण्यासाठी. पण तुम्ही लक्षात ठेवा की रसायनशास्त्र एमएलए 3 नावं लक्षात ठेवायची, एक लुई आहे, नंतर एक अलेक्सी आहे आणि कोण आहे मोंगी, यांना कशाशी रिलेटेड मिळालं? क्वांटम डॉटशी रिलेटेड. आता नंतरच आपलं जे
प्राईज आहे ते आहे अर्थशास्त्रासंबंधी. आणि मी सांगते की हे प्राईज म्हणजे 2-3, आता तुम्ही म्हणाल मॅडम 6 प्राइजेस आहे, यातलं आम्हाला कोणतं इम्पॉर्टंट आहे, तर मी सांगेल की अर्थशास्त्राचं प्राईज सध्या या वर्षीसाठी इम्पॉर्टंट करून घ्या. त्याचं कारण असं आहे की लेडी बघा, या लेडीचं नाव सांगते, क्लॉडिया गोल्डिन. क्लॉडिया गोल्डिन हे नाव आहे. प्रोनाउन्सिएशन चुकू शकतं पण तुम्ही लक्षात घ्या. आता बघा, अर्थशास्त्रामधलं थोडंसं गोल्ड वाटतं का, अशी हिंट लक्षात ठेवा. मागच्या याच्यात काय सांगितलं मी, MLA. तुम्ही तुमचे हिंट लक्षात ठेवू शकता, पण ज्यांच्यासाठी सांगायचे त्यांना सांगते. तर अर्थशास्त्राची हिंट आपण लक्षात ठेवू, गोल्ड. तर जे नाव गोल्डिन व्यक्ती आहे त्या व्यक्तीला काय कशाशी रिलेटेड प्राइज मिळालं, अर्थशास्त्र. आता या लेडीनी काय केलं, या लेडीने खूप चांगल्या प्रकारे एक मुद्दा मांडलेला आहे की आपल्याला जनरली जे फिमेल आणि मेल यांच्या वेजेसमध्ये जो फरक बघायला मिळतो किंवा आपण म्हणू शकतो त्यांच्या इन्कममध्ये जी तफावत बघायला मिळते, त्या तफावतीला या लेडीनी खूप चांगल्या रीती काय केलेलं आहे, प्रेझेंट केलेले. काय रिझन्स असतात ॲक्च्युली या व्यक्तींनी नोकरीमध्ये पुरुषांना आणि स्त्रियांना वेगवेगळी सॅलरी का मिळते हा मुद्दा एक रेस केला. त्यासोबतच त्यांनी काय केलं की तफावत कशामुळे आहे, ॲक्च्युली एक काम म्हणजे तफावत का बघायला मिळते या मागचे कारण पण त्यांनी काय केलेले प्रेझेंट केलेले आहे. आणि त्यामुळं या लेडीला काय बघायला मिळेल, पुरस्कार मिळालेला बघेल अर्थशास्त्राच्या क्षेत्रात. आपण एक रसायनशास्त्र बघितलं, त्याची हिंट आपण MLA लक्षात ठेवली, इथं गोल्ड लक्षात ठेवली. कुणासाठी, अर्थशास्त्रासंबंधी. आता नेक्स्ट जे प्राइज आहे, आता वैद्यकीय शास्त्र. आता तुम्हाला एक तुमच्यासाठी एक आनंदाची गोष्ट सांगते की जेव्हा असं एखादंच म्हणजे अर्थशास्त्र आहे, तर अर्थशास्त्रात एखाद्याच व्यक्तीला जर दिलेलं असेल तर ते आपल्यासाठी थोडंसं रिकॉल करायला इझी जातं. ओके, आता बघा इथं तुम्हाला 2 नावं दिसतील. कशामध्ये हे दिसत आहेत, वैद्यकीय शास्त्र, जे आपण मेडिसिन बघितलं होतं, हो त्या मेडिसिन्समध्ये तुम्हाला 2 नावं बघायला मिळतील. एक आहे कॅटलिन आणि दुसरं आहे हे तुम्हाला ड्रू. तर हे 2 नावं बघायला मिळतील, कॅटलिन आणि ड्रू हे 2 नावं तुम्हाला बघायला मिळतील. ह्या 2 व्यक्तींना तुम्हाला प्राइज बघायला मिळेल. आणि प्राइज कशासाठी मिळालं मॅडम, तर ऑब्व्हियसली आता 2-4 वर्षापासून काय एकदम पकडून होतं आपल्याला, 2019च्या पुढेपासून आपण काय कशाने ग्रासलेलो होतो, तो कोविड-19 करेल. तर या 2 व्यक्तींनी कोविड-19 संबंधी एक लस आहे, mRNA कोविड लस नावाचं म्हणजे एक लस आहे, ते बनवणारं तंत्रज्ञान विकसित केलेलं होतं आणि म्हणून त्यांना काय केलेलं आहे, सन्मानित केलेलं आहे किंवा आपण म्हणू त्यांना पुरस्कार दिलेला आहे. ते एक आपले MLA हिंट झाली. येस, नंतर आपली कोणती हिंट झाली, एक आपण गोल्ड हिंट लक्षात ठेवली आणि आता एक कॅटलिन हे आपण लक्षात ठेवलं. कॅटलिन ड्रू नावाची 2 व्यक्ती आपण लक्षात ठेवलेल्या आहे. आता साहित्यामधला पुरस्कार कुणाला मिळालेला आहे, तर साहित्यामध्येही एकच नाव आहे जसं अर्थशास्त्रात आहे. तर मी आता तुम्हाला सांगते बा, आपण सगळ्यात पहिले कशाचा पुरस्कार बघितला होता, रसायनशास्त्रात मी 3 नावं सांगितले, पण त्यापेक्षाही काही इम्पॉर्टंट सांगा मॅडम, तर मी म्हणेल की यावर्षी हा एक क्वेश्चन IMP आहे, गोल्डिन. ओके, गोल्डिनचा प्रश्न IMP आहे, तसा हा पण प्रश्न IMP राहील. का सांगते, कारण कोविड-19 संबंधी. ओके, तर त्यामुळं कसं राहतं की आता ही लसवर कोणी काम केलेलं वगैरे असेल तर त्या व्यक्तीला डेफिनेटली त्याच्यावर प्रश्न विचारण्याचा चान्स खूप आहे. तर कॅटलिन आणि ड्रू हे 2 नावं लक्षात ठेवू शकतो आपण. ओके, चलो नेक्स्ट साहित्याच्या क्षेत्रात मिळाले जॉन फॉसे या व्यक्तीला मिळालेलं आहे. ओके, आता जॉन फॉसे या व्यक्तीला कशासाठी मिळालेलं आहे, तर यांचं थोडंसं लिखाण कौशल्य म्हणा ते असं आहे की बाकीच्या व्यक्तींपेक्षा थोडंसं वेगळं बघायला मिळालं, म्हणून यांचं जे नाविन्यपूर्ण नाटकं आहेत, गद्य लेखन आहे, हे थोडंसं युनिक बघायला मिळालं बाकीच्या कंपॅरिझनमध्ये. म्हणून यांना जॉन फॉसे यांना काय केलेलं आहे, सन्मानित केलेलं आहे. म्हणजे जो साहित्याचा पुरस्कार आहे त्याच्या बाईस काय केलेलं आहे, सन्मानित केलंय त्यांनी. म्हणजे माणसाच्या ज्या भावना आहेत, ओके, नैराश्य असू शकतं, हतबलता असू शकते, भीती असू शकते, त्यांनी खूप छान पद्धतीनं काय केलेलं आहे, शब्दांमध्ये रिप्रेझेंट केले. म्हणून यांचं हे नाविन्यपूर्ण कौशल्य पाहून त्यांना काय केलेलं आहे, पुरस्कार दिलेले. ओके, नेक्स्ट आता व्यक्ती ज्या आहेत ते आपण फिजिक्समध्ये बघू. मग मी आता कोणकोणते इम्पॉर्टंट सांगितले, एक हे लक्षात ठेवायचं, कॅटलिन आणि ड्रू आणि आपली ती गोल्डी. ओके, हे 2 नावं अजून इम्पॉर्टंट. आता हे पण व्यक्ती इम्पॉर्टंट आहे, फॉसे. खूप चांगलं त्यांनी म्हणजे काम केलेलं तुम्हाला बघायला मिळेल आणि या युनिकनेसमुळेच त्यांना काय मिळालेलं, पुरस्कार मिळाले. आता बघा इथं तुम्हाला 3 नावं दिसतील, एक मेरी आहे, एक आहे ॲनी आहे, सॉरी हे मेरी नाही आहे, पायरी आहे. हे पायरी नाव एक आहे, ॲनी नाव एक आहे आणि फेरंक नाव एक आहे. ओके, तर हे जे 3 नावं ॲनी, पेरी आणि फर्नेक हे जे 3 नावं तुम्हाला बघायला मिळतील, यांना कशाशी रिलेटेड प्राइज मिळालं, ऑटो सेकंड पल्स ऑफ लाईट. म्हणजे काय पहा, आता माझा व्हिडिओ तुम्ही बघत असाल किंवा काही असू शकतं, तर आपण जे व्हिडिओ बघतो किंवा काही वेगवेगळ्या गोष्टी आपण बघत असतो, तर आपल्याला असं कळेल की
आपल्या आईजनी किंवा आपल्या डोळ्यांनी काही गोष्टी आपण बघू शकत नाही. म्हणजे काय बोलताय तुम्ही? तर मी असं सांगत आहे की काही गोष्टी आपल्या म्हणजे आता आपण व्हिडिओ बघतोय किंवा काही आपण एखादा असं कन्सिडर करू व्हिडिओ बघतोय, तर व्हिडिओमध्ये काय होतंय की वेगवेगळ्या इमेजेस आपल्या समोरून जात आहे, पण त्या इमेजेसमध्ये असलेला जो डिले आहे किंवा ही इमेज जाते आणि बाजूनं ही इमेज जाते, तर या दोन इमेजेसमधला जो डिले टाईम आहे किंवा तो जो एकमेकांच्या मधला जो टाईम राहतोय, तो टाईम आपल्या आईज काय नाही करू शकत आहे, जस्टिफाय करू शकत नाही. त्याचं कारण असं आहे की आपले म्हणजे तुम्ही असं कन्सिडर करा, त्याचं कारण असू शकतं की आपल्या आईज तेवढे सेन्सिटिव्ह नाही आहे, आपण आपल्या आईज त्या गोष्टीला तितक्या इझिली जज नाही करू शकत आहे, म्हणून ते बघू शकत नाही, आपण असं कन्सिडर करू. ओके, मग त्याच्याशीच रिलेटेड आपण म्हणू यांनी काय केलेलं शोध लावलाय, त्यांनी अशा प्रकारचं एक उपकरण डेव्हलप केलंय म्हणू शकतो की तो काय करू शकतो, ऑटो सेकंड म्हणजे ऑटो सेकंडनी जी मुवमेंट झालेली आहे ती काय करू शकतो, बघू शकतो. तर अशा प्रकारचं यांनी एक उपकरण बनवलेलं आहे, त्यासाठी यांना काय केलेलं आहे, यस, त्यांना यासाठी सन्मानित केले. आणि हा एक पॉईंट इम्पॉर्टंट घेऊन जासाल. कोणते सांगितले, एक सांगते अर्थशास्त्राचं, एक साहित्याचं इम्पॉर्टंट आहे, पण त्यापेक्षा अर्थशास्त्र, एक तुमचं मेडिसिनचं एक लक्षात ठेवा, वैद्यकीय शास्त्र, आणि एक हे पुरस्कार. हे 3 तर सगळ्यात इम्पॉर्टंट घ्या माझ्याकडून लिहून. ओके, आणि मग बाकीचे पण इम्पॉर्टंट आहे, पण हे 3 सुपर इम्पॉर्टंट आहे. एक वैद्यकीय शास्त्रातलं, एक अर्थशास्त्रातलं, आणि हे त्याच्यापेक्षा इम्पॉर्टंट. काय इम्पॉर्टंट, ही जी लेडी आहे, ओके, ही लेडीचं नाव आहे मोहम्मदी या नावाची व्यक्ती आहे. या व्यक्तीने एक खूप चांगलं काम केलेलं आहे. म्हणजे या ही जी पर्सनॅलिटी आहे किंवा ही लेडी तुम्हाला बघायला मिळत, ही लेडी वाटत असेल तुम्हाला 20-30 वर्षाची नाही, या लेडीचं वय जवळपास 50-60 वर्षाच्या आसपास आहे. या लेडीनी इराणच्या जेलमध्ये काही दिवस म्हणजे असं कन्सिडर करा, इराण जेलमध्ये ही काही दिवस त्या राहिलेल्या होत्या आणि तिथं जी परिस्थिती फेस केलेली आहे त्या परिस्थितीशी रिलेटेड त्यांनी काही गोष्टी म्हणजे परिस्थिती स्वतः अनुभवली आणि मग ती स्वतः अनुभवलेली परिस्थिती जी आहे त्या बेसवर तिने वेगवेगळे पावलं उचलले, फाईट केलं. कुणासाठी फाईट केलं की ज्या वुमेन आहे इराणमध्ये, वुमेन आहे त्यांचा आवाज पुढे नेण्यासाठी किंवा वुमेनसाठी या लेडीनं काय केलं, फाईट केलं. आणि म्हणून या लेडीला कशासाठी पुरस्कार दिलेला आहे तो पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, शांततेसाठी पुरस्कार दिलाय. तो सुपर इम्पॉर्टंट 3, एक पीसचं प्राइज लक्षात ठेवायचं मोहम्मदी. नंतर आपण कोणतं सांगितलं, एक मी तुम्हाला वैद्यकीय क्षेत्रातलं सांगितलं कॅटलिन आणि ड्रू, आणि तुम्हाला अजून एक तिसरं प्राइज सांगितलं गोल्डीचं कशाचं, अर्थशास्त्र. हे 3 सुपर इम्पॉर्टंट, बाकी पण वाचायचे पण हे 3 जास्त स्पेसिफिकली लक्षात ठेवायचे. ओके, सो आता हे आपण बघितलं. आता अजून काही स्पेसिफिक सांगू शकते का? हो, सांगणार. तर आता ऐका की नोबेल प्राइज जे आहे ते भारतीयांनी कोणकोणत्या क्षेत्रात घेतलंय. तर बघा आतापर्यंत भारतीयांनी जे घेतलेले आहेत ते किती भारतीयांनी घेतलेले, 9 भारतीयांनी घेतलेले, असं लक्षात ठेवा. त्यात मी काय सांगते व्यवस्थित आहे का, 2 हे कसं तुम्हाला डिवाइड करायचं आहे, सध्या टोटल किती लोकांनी घेतलेले, किती भारतीयांना नोबेल प्राइज मिळालेले आहे, तुम्ही असं कन्सिडर करा 9 लोकांना. त्यामधल्या 2-2च्या 3 पेअर पाडायच्या आणि एक-एकची 1-1 पेअर पाडायची. म्हणजे काय सांगते बघा, भौतिकशास्त्रात 2 प्राइज मिळालेले आपल्याला, शांततामध्ये पण आपल्याला किती प्राइज मिळालेले, 2 प्राइज मिळालेले, आणि अर्थशास्त्रामध्येही आपल्याला 2 प्राइज. म्हणजे काय, हे बघा पीसमध्ये 2 आहे, इकॉनॉमिक्समध्ये पण आपल्याजवळ 2 आहे, आणि फिजिक्समध्ये पण आपल्याजवळ 2 आहेत. ओके, म्हणजे हे किती झाले टोटल 6 प्राइजेस. मग एक सगळ्या ह्याच्यात मिळालंय का? हो, लिटरेचरमध्ये एक मिळालेलं आहे, वैद्यकीय क्षेत्र किंवा आपण म्हणू शकतो मेडिसिनमध्ये पण एक मिळालेलं आहे, आणि साहित्य ज्याला आपण साहित्य जे आहे लिटरेचर त्यामध्येही काय 1 प्राइज मिळालं. असं मिळून टोटल आपल्याजवळ किती प्राइज आहे, 9 प्राइज मिळालेले. तुम्ही बघू शकता इथं सगळ्यात पहिले नाव बघा कुणाचं आहे. सगळ्यात पहिलं आपण साहित्याचं नाव बघू, रवींद्रनाथ टागोर यांना मिळालंय साहित्यामध्ये, लिटरेचरमध्ये यांनाच मिळालेले. ओके, नंतर भौतिकशास्त्राचे 2 प्राइज मिळालेले, एक 1930ला मिळाले, चंद्रशेखर वेंकटरमण यांना मिळालेला आहे, आणि अजून एक भौतिकशास्त्राचंच प्राइज इकडे दिसत असेल तुम्हाला, डॉक्टर सुब्रमण्यम चंद्रशेखर. ते पहा, कन्फ्यूज करायचं नाही, चंद्रशेखर वेंकटरमण यांना पण मिळालेलं आहे, आणि सुब्रमण्यम चंद्रशेखर नाव लक्षात ठेवायला थोडंसं इझी जाईल. चंद्रशेखर जे नाव दिसेल त्या दोन्ही व्यक्तींना तुम्हाला कशात प्राइज बघायला मिळेल, भौतिकशास्त्र. म्हणजे आपलं रवींद्रनाथ टागोर साहित्य झालं,
नंतर चंद्रशेखर, जे दोन्ही नावं येणार ते काय झाले, भौतिकशास्त्राशी रिलेटेड झाले. आता बघा, हरी गोविंद खुराना या व्यक्तींना कशामध्ये मिळालं, वैद्यकीय शास्त्रात. वैद्यकीय शास्त्रात एकट्यांनाच मिळालंय का, हो. तर खुराना पर्सनॅलिटी जे आहेत, जे हरगोविंद खुराना यांना जे आहे ते कशात मिळालं, वैद्यकीय शास्त्रात. आता मदर टेरेसा ज्या आहेत त्यांना शांततात मिळालं. आणि अजून एक व्यक्ती आहे ज्यांना शांततासाठी पुरस्कार मिळालाय, जास्त जुने नाही आहेत, 2014 मध्ये मिळालंय, कैलास सत्यार्थी यांना. तुम्हाला सगळ्यांना कैलास सत्यार्थी बद्दल माहित असेल की चिल्ड्रनसाठी जी मुवमेंट वगैरे त्यांनी चालवली होती ती. तर मदर टेरेसा आणि कैलास सत्यार्थी दोघेही जणांना कशासाठी मिळाले, शांततेसाठी. तर आपण बघितलं 2 शांततेसाठी झाले, चंद्रशेखर 2 जे आहे ते भौतिकशास्त्रासाठी झाले. आपले सगळ्यात पहिले रवींद्रनाथ टागोर यांना साहित्यामध्ये झालं, वैद्यकीय क्षेत्रामध्ये हरिगोविंद खुराना. मग आता अजून 2 राहिले, तर 2 मध्ये अर्थशास्त्र पहिले बघून घ्या. हा लेटेस्ट वाला आत्ताच म्हणजे आता जवळपास सगळ्यात अगोदर मिळालेलं, सगळ्यात पहिले मिळालेलं हे. आणि रिसेंट आतामध्ये कोणाचं नाव येत असेल तर आहे, यस, अभिजित बॅनर्जी यांना कशाशी रिलेटेड मिळालंय, अभिजित बॅनर्जी यांना अर्थशास्त्रात मिळालंय. आणि अभिजित बॅनर्जीच एकटे नाही, डॉक्टर अमर्त्य सेन, हे नाव तुम्ही ऐकलेलं आहे, तुमच्यासाठी नवीन नाहीये. तर डॉक्टर अमर्त्य सेन यांना पण अर्थशास्त्रामध्ये प्राइज मिळालेला आहे. आणि व्यंकटरमण रामकृष्ण यांना कशात मिळालंय, रसायनशास्त्रात प्राइज मिळालेला आहे. चला, झालं का सगळ्यांचं पाठ, एकदम सोपं आहे. अमर्त्य सेन आणि कोण, बॅनर्जी, या दोघांना कशामध्ये मिळालेलं आहे, यांना मिळालंय इकॉनॉमिक्स मध्ये. चंद्रशेखर दोन्ही कशामध्ये मिळाले, भौतिकशास्त्रामध्ये. आणि अजून मदर टेरेसा आणि कोण, मदर टेरेसा आणि कैलास सत्यार्थी या 2 व्यक्तींना शांततासाठी मिळाले. खुराना जे आहे त्यांना कशासाठी मिळालेले, वैद्यकीय शास्त्रासाठी. आणि अजून 2 नावं लक्षात ठेवायचे, एक आपलं पहिलं नाव कोण, आपले रवींद्रनाथ टागोर, त्यांना कशासाठी मिळाले, साहित्यासाठी. ओके. आणि व्यंकटरमण रामकृष्ण यांना रसायनशास्त्रासाठी. तर पॉइंट व्यवस्थित लक्षात ठेवा, इकॉनॉमिक्स, पीस आणि फिजिक्स या 3 क्षेत्रात 2-2-2-2 6 प्राइज मिळाले. आणि मग आपलं लिटरेचर, आपले फक्त रवींद्रनाथ टागोर, खुराना यांना वैद्यकीय क्षेत्रात किंवा मेडिसिन म्हणू आपण त्याला. आणि एक रसायन क्षेत्र, व्यंकटरमण रामकृष्ण. ओके. व्यंकटरमण रामकृष्ण यांना कशामध्ये मिळालेलं आहे, केमिस्ट्रीमध्ये. डन. तर अशा प्रकारे आपण जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये पूर्ण गोष्टी कव्हरअप करण्याचा प्रयत्न केले आहे. आता तुम्हाला काही नवीन इन्फॉर्मेशन मिळाली, तुम्ही डेफिनेटली यामध्ये ॲड करू शकता. त्यांनी आपलीच इन्फॉर्मेशन काय होईल, वाढेल. जर नवीन काही प्रश्न मिळाला तर आपल्याला सॉर्ट करण्यासाठी इझी जाईल. ओके. सो कमेंट सेशन तुमच्यासाठी ओपन आहे. आपण असेच अजून काही दुसरा टॉपिक आहे, एखादा आता मला असं वाटतं एशियन गेम्स वगैरेचाही एक चांगला टॉपिक आहे, त्यावर पण आपण काय करू, डिस्कशन्स करू फर्दर. ओके. थँक्यू सो मच गाईज.